लहानपणापासूनच कृष्ण जन्माष्टमी हा सण मला फार आवडतो. आता माझ्या माहेरी बघाल ना तर वेगळी प्रथा होती. एकच आम्ही गावामध्ये मांडावर आमचं जे घर आहे त्या घरात जाऊन गोकुळाष्टमी साजरी करायची. सगळे गावातले लोक जमायचे आणि मग भजन, आरती असं सगळं करून घरी येऊन मस्त आंबोळ्या, काळ्या वाटाण्याची उसळ आणि शेगल्याची भाजी असं सगळं खाऊन आम्ही 10-10:30पर्यंत झोपून जायचो. पण आता मी लग्न झाल्यापासून सासरी आणि खास करून मला मुलं झाल्यानंतर मी श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप वेगळ्या पद्धतीने साजरी करते. आणि मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला. बाळगोपाळाची मूर्ती एका प्लेटमध्ये ठेवून त्याला पंचामृताने अभिषेक केला. मग नंतर जो मी चौरंग मांडलेला तो छान असा मस्त सजवला. वेगवेगळ्या फुलांनी पाठीमागे त्याला मोरपंख लावले. छान त्याचं मस्त डेकोरेशन केलं. पाळणा सजवला व्यवस्थित. पाळण्याला फुलं लावली. आता ही फुलं मी ग्ल्यूने म्हणजे गमने चिकटवली आहेत. त्यानंतर मग बरोबर 12 वाजता बाळकृष्णाला पाळण्यात बसून हलवलं आणि नंतर मग आरती केली, पूजा केली सगळ्यांनी व्यवस्थित, सागर संगीत अशी. आणि नंतर मग आमच्या मालवणी लोकांची जी काही स्पेशालिटी आहे या दिवसाची ती मात्र मी आवर्जून करते. ते म्हणजे आंबोळ्या, शेगलाच्या पानांची भाजी आणि काळ्या वाटाण्याची उसळ. हा मेनू तर ठरलेलाच असतो. त्याचा देवाला नैवेद्य दाखवला. अर्थात नैवेद्यासाठी अजून दूध, फळं ह्या गोष्टी होत्या. पण आपल्या परंपरा आपण जपायला पाहिजे ना, आणि आपण जपल्या तरच आपली मुलंही ते पुढे जाऊन करतील त्याचं अनुकरण आणि तेही लोक त्या गोष्टी शिकतील. तर असा हा गोकुळाष्टमीचा सण मी खूप छान, मजेत आणि आनंदात माझ्या कुटुंबासोबत साजरा केला.